श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 2 ऑक्टोबरला म्हणजेच गुरुवारी आलेला आहे दसरा. 3.5 शुभमुहूर्तांपैकी दसरा हा एक मानला जातो. चातुर्मासात अश्विन महिन्यातील शुक्ल प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत नवरात्र साजरे केल्यानंतर 10व्या दिवशी म्हणजेच दशमीला दसरा हा साजरा केला जातो. या सणाला धन, ज्ञान आणि भक्तीची पूजा केली जाते. त्याचे प्रतीक म्हणून सोने म्हणजेच आपट्याची पाने, पाटीपुस्तके अर्थात सरस्वती देवीची आणि शस्त्रांचे पूजन केले जाते. धनसंपदा म्हणजे महालक्ष्मी, शक्ती म्हणजे महाकाली, ज्ञानसंपदा म्हणजे महासरस्वती या 3 शक्ती देवतांचे स्मरण दसऱ्याला केले जाते. तसेच या दसऱ्याच्या दिवशी आपण नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना करत असतो, तर त्या घटाचे विसर्जनसुद्धा याच दिवशी केले जाते. दसऱ्याला सोन्याचे प्रतीक म्हणून आपट्याच्या झाडाची पाने दिली जाते. तसेच या दिवशी शमी आणि आपट्याच्या वृक्षाची पूजा केली जाते. आपट्याची पाने सोने म्हणून वाटली जातात, जे वाईटावर धर्माच्या विजयाचे प्रतीक मानले जाते. या दसऱ्याच्याच दिवशी भगवान रामाने रावणाचा वध केला आणि सीतेची सुटका केली होती. या घटनेचे स्मरण या दिवशी केले जाते, म्हणून याला विजयादशमी असेही म्हणतात. तसेच या दिवशी देवी दुर्गाने महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध करून धर्माचे रक्षण केले होते आणि म्हणून आपण विजयादशमी ही साजरी करत असतो. दसरा हा शुभतिथींपैकी एक मानला जातो आणि या दसऱ्याच्याच दिवशी दुर्गादेवीने महिषासुराचा वध केल्यानंतर पवित्र गंगेत जाऊन स्नान केले होते आणि म्हणून या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान करायला विशेष महत्त्व दिले जाते. परंतु सर्वांनाच या दिवशी पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य होत नाही आणि म्हणून आपल्याला घरच्या घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे. ही वस्तू टाकल्याने जीवनातील सर्व शत्रू नष्ट होतील. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन फक्त 1 दिवसात कितीही कठीण इच्छा ही तुमची पूर्ण होईल. सर्व आर्थिक समस्या या दूर होतील. तर अशी कोणती वस्तू आहेत जी तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत, याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे, तर हा उपाय आपल्याला गुरुवारी दसऱ्याच्या दिवशी करायचा आहे. घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी ही एक वस्तू जी आहे तर ती अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. दसरा हा दिवस 3.5 शुभमुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी जर आपण ही वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर आपल्या जीवनातील सर्व समस्या या दूर होतील. दसऱ्याच्या दिवशी म्हणजे गुरुवारी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठून हे स्नान केले तरीही चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती सर्व देवी देवता स्नान करत असतात, म्हणून या वेळेमध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात. म्हणून तुम्ही या दसऱ्याच्या दिवशी पहाटे 4:30 वाजल्यापासून ते 5:30 वाजेपर्यंत हे स्नान करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. परंतु या वेळेमध्ये तुम्हाला नाही शक्य झालं तर तुम्ही अगदी जेव्हा स्नान करणार आहे तेव्हा या वस्तू ज्या आहेत तर त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत. कारण पहा, काही दिवसांचे महत्त्व हे खूप जास्त असतं. आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि दसऱ्याच्या दिवशी स्नानाला विशेष महत्त्व दिलं जातं. म्हणून हा उपाय जो आहे तर तो आपल्याला आवर्जून करायचा आहे. घरातील लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी ही वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचं आहे. बऱ्याच वेळा कष्ट आणि मेहनत करूनही आपली इच्छा पूर्ण होतेच असं नाही, म्हणून आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळावं, आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात, यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो या दसऱ्याच्या दिवशी म्हणजे विजयादशमीला करायचा आहे. आपल्या जीवनामध्ये भरपूर यश, संपत्ती, पैसा मिळावा अशी आपली प्रत्येकाची इच्छा असते. माता लक्ष्मी, भगवान कुबेरांची कृपादृष्टी ही आपल्यावरती असावी. आर्थिक टंचाईचा सामना आपल्याला कधीही करावा लागू नये, आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळावं, यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो.
बऱ्याच वेळा कष्ट आणि मेहनत करूनही आपल्याकडे पैसा येत नाही. जिथे आपण 1 रुपया कमवतो तिथे आपले 100 रुपये खर्च होतात. म्हणून पैसा आला तरी तो आपल्याकडे टिकत नाही. काही ना काही कारणाने पैसा हा आपल्या हातातून घरातून निघून जातो. आपल्या कष्टाला यश मिळत नाही आणि म्हणून हा उपाय जर तुम्ही दसऱ्याच्या दिवशी केला तर नक्कीच तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळेल. तसेच तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल, शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल, शत्रू समोरून तुमच्यावरती वार करत असेल, तुमच्याशी भांडण करत असेल, तुम्हाला त्रास देत असेल किंवा शत्रू गुपित आहे तो तुमच्यावरती गुप्त वार करत असेल आणि या शत्रूंमुळे तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी अडथळे येत असेल, शत्रूमुळे तुमची प्रगती थांबलेली असेल, तसा कोणताही शत्रू त्रास शत्रुदोष नष्ट होण्यासाठी हा उपाय अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. जेव्हा ही वस्तू आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकतो तेव्हा आपलं शरीर, मन, आत्मा हा पवित्र होत असतो आणि म्हणून दसऱ्याच्या दिवशी दुर्गा देवीने पवित्र नदीवरती म्हणजे पवित्र गंगेवरती जाऊन स्नान केले होते. बऱ्याच वेळा आपण काही कामानिमित्त घरातून बाहेर जात असतो आणि बाहेर गेल्यानंतर अशा ठिकाणी जातो की कधी कधी तिथली जागासुद्धा चांगली नसते. तिथे नकारात्मक ऊर्जा किंवा वाईट शक्ती जी आहे तर ती असते आणि तिथे गेल्यावर ती आपल्यामध्ये प्रवेश करत असते आणि जेव्हा आपण घरामध्ये येतो तेव्हा ती नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये सुद्धा प्रवेश करत असते आणि ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुद्धा समस्या ज्या आहेत तर त्या येत असतात. आणि म्हणून या दिवशी हे स्नान जे आहे तर ते आपल्याला करायचं असतं, जेणेकरून वाईट शक्ती जी आहे तर ती आपल्यापासून दूर राहते आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश हे मिळत असतं. हा उपाय करण्यासाठी आपल्याला दसऱ्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. अतिशय शुभ दिवस आहे, महत्त्वाचा दिवस आहे, म्हणून सर्वांनी सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करा. उठल्यानंतरनं आपल्याला सर्वप्रथम अंघोळीचं पाणी काढायचं आहे आणि या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाची वस्तू टाकायची आहे ते म्हणजे गंगाजल. जर तुमच्याकडे एखाद्या पवित्र नदीचं गंगेचं पाणी असेल तर ते तुम्ही टाकू शकता, नसेल तर जिथे कुठे पूजा साहित्य मिळते तिथे गंगाजलची बॉटलसुद्धा मिळते तर ती तुम्ही आणायची आहेत आणि 1 चमचाभर गंगाजल हे तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे, जेणेकरून तुम्हाला पवित्र गंगेवरती स्नान केल्याचं पुण्य भेटेल. तसेच आपल्याला दुसरी वस्तू टाकायची आहे ती म्हणजे हळद. बघा, दसरा हा गुरुवारी आलेला आहे आणि गुरुवारी हळदीचा वापर अंघोळीच्या पाण्यामध्ये केल्याने नशीब आकर्षित होते. आपल्या नशिबामध्ये सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या चांगल्या घडू लागतात आणि आपल्या कुंडलीमधला गुरुग्रह हा सुद्धा मजबूत होत असतो, जेणेकरून आपल्याला सर्व कामांमध्ये यश मिळते. म्हणून 1 चिमूटभर हळदसुद्धा तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे हिरवी वेलची. तर आपल्याला एक हिरवी वेलची असते तर ती घ्यायची आहेत आणि ती सुद्धा अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत. वेलचीचा संबंध नशीब आणि समृद्धीशी जोडला जातो आणि जेव्हा आपण हिरवी वेलची अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकतो तेव्हा आयुष्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते. म्हणून आपल्याला एक हिरवी वेलची टाकायची आहेत आणि सोबतच आपल्या कुंडलीतील नवग्रह जे आहेत तर ते मजबूत होण्यासाठी 1 चमचाभर गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे. जर आपण कच्चं दूध अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकले तर आपल्या कुंडलीतील सर्व ग्रह जे आहेत तर ते मजबूत होतात असं अनेक स्तोत्रांमध्ये सांगितले गेले आहे. म्हणून 1 चमचाभर दूधसुद्धा टाकायचं आहे आणि या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे. स्नान करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर जी हिरवी वेलची आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली होती तर ती उचलून घ्यायची आहेत आणि एखाद्या झाडाच्या मुळापाशी तुम्हाला टाकून द्यायची आहे. ती तशीच बाथरूममध्ये तुम्हाला ठेवायची नाही. स्वच्छ स्नान करून झाले की स्वच्छ कपडे परिधान करायचे आणि यानंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा करायची आहेत. नवरात्रीचे 9 दिवस आपण देवांची पूजा करत नाही, म्हणजे देवांना स्नान घालत नाही. देव घटी बसलेले असतात आणि म्हणून या दिवशी देवांना चांगलं स्नान घालायचं आहे. पंचामृताने, दुधाने, शुद्ध पाण्याने तुम्ही देवांना स्नान घालू शकता. यानंतर या दिवशी आपल्याला देवांसाठी नवीन वस्त्र जे आहे तर ते आवर्जून प्रत्येकाने खरेदी करायचं आहेत आणि देवांना नवीन वस्त्रांवरती स्नान घालून स्थापन करायचं आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण हे तुम्हाला प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला एक छोटासा उपाय करायचा आहे. तर तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे, ज्यामध्ये पाणी असेल असा एक नारळ घ्यायचा आहे
आणि थोडीशी खडीसाखर घ्यायची आहेत. या 2 वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या गावामध्ये, तुमच्या शेजारी जिथे कुठे बघा रामाचं मंदिर असेल, प्रत्येक गावामध्ये एक रामाचं मंदिर हे असतंच. रामाचं नसेल तर हनुमानाच्या मंदिरात तुम्हाला जायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला हा नारळ जो आहे तर तो अर्पण करायचा आहे. अर्पण करायचा आहे म्हणजे तो तिथे जाऊन तुम्हाला फोडायचा आहे. या दिवशी हा उपाय करायला खूप महत्त्व आहे. यामुळे आपला प्रत्येक कामामध्ये विजय होतो, म्हणजे आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळत असते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्यासुद्धा पूर्ण होतात. म्हणून तुमच्या जवळपास मंदिर असेल तर आवर्जून तुम्ही असा नारळ जो आहे तर तो तिथे जाऊन फोडायचा आहे. तसेच आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती तुम्हाला आंब्याच्या पानांचं आणि झेंडूच्या फुलांचं तोरणसुद्धा नक्की लावायचं आहे. आंब्याची पानं जी असतात तर ती सर्व नकारात्मक शक्ती जी आहे तर ती आपल्या घरापासून दूर ठेवण्याचं काम करत असतात. म्हणून या दिवशी आंब्याच्या पानांना, आपट्याच्या पानांना खूप महत्त्व असतं. म्हणून तुम्ही आंब्याच्या पानांचं आणि झेंडूच्या फुलांचं एक तोरण हे तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती नक्की लावा. तसेच एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये हळद टाकायची आहेत, एक आंब्याचं पान घालायचं आहे आणि असं हे हळदीयुक्त पाणी जे आहे तर ते आंब्याच्या पानाने संपूर्ण तुमच्या घरामध्ये तुम्हाला शिंपडायचं आहे. यामुळे वाईट शक्ती, नकारात्मक ऊर्जा, काही इडापिडा असेल तर ती आपल्या घरापासून दूर राहते, आपल्या घरातून बाहेर जाते आणि घरात सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती निर्माण होते. तर हा उपायसुद्धा तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता. तसेच या दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी गणपती आणि लक्ष्मीची विधीपूर्वक पूजा तुम्हाला आवर्जून करायची आहेत. या दिवशी आपण शस्त्रांची पूजा तर करणार आहे, परंतु गणपती बाप्पांची आणि लक्ष्मीची सुद्धा पूजा करायची आहेत. ही पूजा करताना तिथे तुम्हाला एक नारळ अर्पण करायचा आहे. पूजा करून झाली की नारळ हा आपल्या तिजोरीमध्ये किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवता तर तिथे ठेवायचा आहे आणि काही वेळाने पुन्हा तिथून तो उचलायचा आहे आणि जिथे तुमच्या जवळपास राम मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला अर्पण करायचं आहे. तसेच या दिवशी तुम्हाला सुंदरकांडचे पठणसुद्धा करायचं आहे. ते सुद्धा अतिशय शुभ मानलं जातं. सुंदरकांडचे पठण केल्याने व्यक्तीला प्रभू श्रीराम, हनुमान आणि सीतादेवी यांची आराधना केल्याचे फळ मिळत असते आणि त्यांच्या आशीर्वादाने जीवनातील सर्व संकटे हे दूर होतात. या दिवशी पूजापाठ करण्यासोबतच नवीन वस्तूसुद्धा खरेदी करणे, जसे की वाहन असेल, घर असेल तर इत्यादी शुभ मानले जाते. या वस्तूंची खरेदी दसऱ्याच्या दिवशी केल्याने त्या वस्तू दीर्घकाळ टिकतात, शुभ फळ देतात. म्हणून या दिवशी अनेक जण सोने चांदीसुद्धा खरेदी करत असतात. तसेच तुम्हाला एखाद्या नवीन कामाची सुरुवात करायची असेल तर या दिवशी तुम्ही हनुमानांचं नाव घेऊन नवीन कामसुद्धा सुरू करू शकता. नवीन व्यवसाय असेल, नवीन संकल्प असेल किंवा नवीन एखादं कार्य जे आहे तर ते सुद्धा तुम्ही या दिवशी सुरू करू शकता. यामुळे जीवनात प्रगती होते आणि भरभरून यश मिळते. तर ह्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी आवर्जून करायच्या आहेत. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.